प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये सर्वांना शालोम. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रभू अद्भुत आहे, प्रभू महान आहे. पुन्हा एकदा देवाने आम्हाला संधी दिली त्याची आराधना, त्याची उपासना, त्याची भक्ती करण्यासाठी. या आम्ही जिथं कुठं आहोत आमचे डोळे आम्ही बंद करूया आणि प्रार्थनेने आजच्या मीटिंगला आपण सुरुवात करूया. सर्व शक्तिमान प्रभू येशू, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद करतो. देवा, या ठिकाणी आम्ही गीत गात असताना, आराधना करत असताना तुझं महान सामर्थ्य तू निर्माण कर माझ्या देवा. जसं पौल आणि सिला गाणे गात असताना त्या तुरुंगामध्ये तुझी महान उपस्थिती तू निर्माण केली, तुझं सामर्थ्य तू निर्माण केलं. देवा, आम्ही प्रार्थना करतो की तुझं सामर्थ्य प्रत्येकाच्या घरामध्ये तू निर्माण कर माझ्या देवा. आराधना करत असताना प्रत्येकाला बंधनातून मुक्त कर प्रभू. हालेलुया. जे सैतानाच्या बंधनामध्ये असतील, पापाच्या बंधनामध्ये असतील, आजारपणाच्या बंधनात असतील, येशूच्या नावामध्ये ते मोकळे हो दे. हालेलुया. आणि तुझा गौरव हो दे, तुझी महिमा हो दे प्रभू. कारण आराधनामध्ये सुटका आहे, आराधनामध्ये छंगाई आहे, आराधनामध्ये आशीर्वाद आहे. हालेलुया. देवा, आम्ही प्रार्थना करतो की तू तुझं सामर्थ्य तुझ्या लोकांमध्ये निर्माण कर दे बापा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो प्रभू. ये पवित्र आत्म्या आणि आम्हाला चालव, आम्हाला शिकव आणि मार्गदर्शन कर. सर्व आदर, सर्व महिमा प्रभू येशू आम्ही तुला देत आहे. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो. आमेन, आमेन. एक शास्त्र भाग आपण वाचूया. सूत्रसंहिता याचा 100वा अध्याय 1 वचनापासून तर 5 वचनापर्यंत आपण वाचूया. फार सुंदर हा अध्याय आहे. उपकार स्तुती करण्याचा आदेश तुम्हाला आणि मला देवाकडून मिळालेला आहे. वाचूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या टिकते. प्रियांनो, आमचा प्रभू महान आहे, जो आराधनाच्या योग्य आहे, जो स्तुतीच्या योग्य आहे, असा आमचा देव आहे. आम्ही अशा देवाची आराधना करतो, अशा देवाची उपासना करतो ज्याने पापावर विजय मिळवलेला आहे, ज्याने सैतानावर विजय मिळवलेला आहे. सैतानाचा त्याने वधस्तंभावर खुल्लम खुल्ला त्याने तमाशा केलेला आहे. आम्ही विजयशाली देवाची आम्ही आराधना करतो. आम्ही पराजय झालेले लोक नाही, आम्ही विजयी लोक आहोत. आमचा येशू विजय आहे आणि ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, आम्ही देखील विजयी होणार. या प्रियांनो, आम्ही गीत गाणार आहोत. विजयी हुआ, विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ. शैतान हरा हुआ है, शैतान मेरे पैरों के नीचे है, मेरा प्रभू विजयी हुआ है. हे गीत गाऊन आपण देवाचा गौरव करूया. तुम्ही जिथं कुठं आहात आम्ही टाळ्या वाजूया. भक्तीमध्ये आम्ही सामील होऊया. एक हृदय करण्याचा प्रयत्न करूया. एकमेकांपासून आपण दूर आहोत, पण आपण प्रयत्न करूया या गीतांबरोबर गीत गाण्यासाठी. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. विजय हुआ, विजय
विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें अनंत जीवन दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें अनंत जीवन दिया। हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शत्रु की हर शक्ति पर अधिकार हमें दिया, शत्रु की हर शक्ति पर अधिकार हमें दिया, यहोवा निस्सी हमारा है सदा जय देने वाला, यहोवा निस्सी हमारा है सदा जय देने वाला। हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें अनंत जीवन दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें अनंत जीवन दिया। हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु 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 विजय हुआ। माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आम्ही विजयशाली देवाची आम्ही आराधना करतो, ज्याने आम्हाला पापावर विजय दिलेला आहे, सैतानाच्या प्रत्येक शक्तीवर त्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे। बायबल सांगतो तुम्ही भूतांना आज्ञा कराल, भूत निघून जातील, तुम्ही आजारी लोकांच्या डोक्यावर हात ठेवाल, आजारी बरे होतील। अद्भुत अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे। तो प्रभू तुमचा आणि माझा उद्धार करता आहे प्रियानो, तुमचा आणि माझा नाही, या संपूर्ण जगाचा तो उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आहे। मला तुम्हाला सांगू द्या, येशू विजय झाला आणि त्याने आम्हाला आणि तुम्हाला तारण दिलेलं आहे। एक अनमोल भेट, एक अद्भुत भेट त्याने तुम्हाला आणि मला दिलेली आहे। प्रियानो, जे तारण
येशूनं आम्हाला दिलेलं आहे, त्या तारणामध्ये आम्हाला चालायचं आहे, प्रभू मध्ये आम्हाला टिकायचं आहे आणि अनंत काळाच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला प्रवेश करायचा आहे. आम्ही दुसरं गीत गाऊन देवाचा गौरव करूया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभू यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. येशू प्रभू मध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे प्रियांनो. येशू म्हणतो मी जीवन आहे, मी मार्ग आहे, मी सत्य आहे. हे गीत गाऊन आम्ही देवाचं गौरव करूया, देवाची महिमा करूया. थँक्यू जीसस. आम्ही जिथं कुठं आहोत आम्ही भक्ती करूया, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया. अद्भुत देवाची आम्ही भक्ती करत आहोत, जो तुमच्यावर आणि माझ्यावर अपरंपार प्रेम करतो. तो म्हणतो तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुला बोलवलेलं आहे, मी तुझी निवड केलेली आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की आम्ही प्रभू येशूवर विश्वास टाकावा. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. राजाओं का राजा यीशु, हालेलुया. राजाओं का राजा यीशु, हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. चंगा करने वाला यीशु, हालेलुया. चंगा करने वाला यीशु, हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु, हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु, हालेलुया. शांति देने वाला यीशु, हालेलुया. शांति देने वाला यीशु, हालेलुया. ओ यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु, हालेलुया. स्वर्ग का है द्वार यीशु, हालेलुया. हो यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. राजाओं का राजा यीशु, हालेलुया. राजाओं का राजा यीशु, हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया. प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया. ओ यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु, हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु, हालेलुया. शांति देने वाला यीशु, हालेलुया. शांति देने वाला यीशु, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, येशू ह्या नावात आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्याने, या पृथ्वीवर पवित्र जीवन जगल्याने आम्हाला ते प्राप्त होणार आहे.
सर्वात मोठा आशीर्वाद मुर्दा जिवंत झाला तो आशीर्वाद नाही, एक आजारी व्यक्ती बरा झाला तो मोठा आशीर्वाद नाही, सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे प्रियानो. बायबल सांगतं मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि जर त्याने स्वतःचा आत्मा गमावला त्याला काय लाभ. प्रियानो, आम्ही आमचं तारण साधून घेणं गरजेचं आहे. ही वेळ तारणाची आहे, उद्धाराची आहे. हे तारण फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, हे तारण संपूर्ण जगासाठी आहे, संपूर्ण मानव जातीसाठी आहे. प्रियानो, आम्ही त्याच्या पुढे नतमस्तक होऊया. ज्या देवाने आमचं तारण केलेलं आहे, ज्या देवाने आमचे आजार बरे केलेले आहेत, ज्या देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, ज्या देवाने आम्हाला नोकरी दिलेली आहे, ज्या देवाने आम्हाला घर दिलेलं आहे, ज्या देवाने आम्हाला गाडी दिलेली आहे, ज्या देवाने आम्हाला लेकरं दिलेले आहेत, त्याच्या पुढे झुकूया, त्याला दंडवत घालूया, त्याची आराधना करूया. हृदयाच्या गहिराईमधून आम्ही त्याची स्तुती करूया. देवाला स्तुती करणारे लोक आवडतात. रहंदे नमा शदन हंदर बालाबा रिखाला नमो शांतो रिहंदरबा रिला नमा शंदोरा बालाबा रिखाला रबा शांतो रीमा नमा शांतरा बालाबा. प्रियानो, आम्ही जिथं कुठं आहोत अन्न भाषामध्ये प्रार्थना करूया, गुडघ्यावर येऊया, हात वर करूया. देवाचं सानिध्य आमच्यामध्ये आहे. काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. मी या ठिकाणी देवाचं सामर्थ्य अनुभवत आहे. देवाची उपस्थिती मी ह्या स्टेजवर अनुभव करत आहे. या चर्च मध्ये देवाचं महान सामर्थ्य मी अनुभवत आहे. प्रियानो, हालेलुया. रदा नमा शांतो रबालाबा रिखा नमा शांतो रबालाबा. आमचे हात वर करूया प्रियानो. ज्याने उद्धार दिला त्याला धन्यवाद करूया. जो विजयी झालेला आहे आम्ही त्याची आराधना करूया. थैंक यू होली स्पिरिट. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. यीशु तू ही है हमारा प्रभू और तू महिमा देण्याच्या योग्य आहे माझ्या देवा. थैंक यू होली स्पिरिट. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. यीशु तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है हमारा प्रभु. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हालेलुया. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हालेलुया. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा और ऊंचा
सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हालेलुया। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। हा प्रभू, आम्ही केवळ तुला महिमा देतो, कारण तू महिमेच्या योग्य आहेस प्रभू। तू अद्भुत आहे। जीवनभर मी तुझी स्तुती करत राहिलो तरी ते कमी आहे प्रभू। तू जीवनाचं पाणी आहेस, तू जीवनाची भाकर आहेस, तू जीवनाचा प्रकाश आहेस, तू जीवनाचा मार्ग आहेस, तू आशीर्वादाचा उगम आहे माझ्या देवा। तुझ्या पुढे झुकतो, दंडवत घालतो देवा। तू आम्हाला चालवणार आहेस, तू आम्हाला मार्ग दाखवणार आहेस। ज्यावेळेस आम्ही निराशामध्ये असतो तू आम्हाला आशा देतो। आम्ही ज्यावेळेस आजारी पडतो तू आमचे आजार बरे करतो। विरोधी लोक जेव्हा आम्हाला विरोध करतात तू आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतोस। थँक्यू होली स्पिरिट। आमची तंगी, आमची गरिबी मध्ये तू आम्हाला सोडत नाही। एक जन्मदाती आई आम्हाला सोडू शकते, विसरू शकते, परंतु प्रभू तू आम्हाला कधी विसरत नाही। हा प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो, तुझ्या पुढे झुकतो प्रभू, तुला दंडवत आम्ही घालतो। आमचा आवाज कसा आहे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही प्रभू। आम्ही तुझी आराधना करतो, कारण तू आराधनाच्या योग्य आहेस। या जगामध्ये कुठलाही मनुष्य आराधनाच्या योग्य नाही, फक्त तू आराधनाच्या योग्य आहे। माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आपले हात वर करूया। देव त्याचं आरोग्य आमच्यामध्ये निर्माण करत आहे। देव आमच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करत आहे। थँक्यू होली स्पिरिट ऑफ गॉड। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हालेलुया। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हालेलुया। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो
तेरे, हालेलुया महिमा हो तेरी, महिमा हो तेरे, हालेलुया महिमा हो तेरी, महिमा हो तेरे, हालेलुया महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हालेलुया महिमा हो तेरी, यस लॉर्ड महिमा हो तेरी, हालेलुया महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हा प्रभू, आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या पाहण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या चालण्याच्या द्वारे, गीत गाण्याच्या द्वारे, वचन प्रचार करत असताना तुझी महिमा हो दे प्रभू. आम्ही घटू आणि देवा तू आमच्या जीवनामध्ये वाढो, ही आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा. आम्ही सर्व गौरव आम्ही तुला देत आहे प्रभू, कारण तू योग्य आहेस, तू आदरच्या योग्य आहेस प्रभू. सर्व महिमा, सर्व गौरव देवा आम्ही तुला देत आहे. तू तुझं सानिध्य आमच्यामध्ये निर्माण केलंस, तुझी महान उपस्थिती तू आमच्यामध्ये निर्माण केली. आम्ही धन्यवाद करतो. अनेकाला तू स्पर्श केला देवा, आम्ही तुझी स्तुती करतो देवा, आम्ही तुझी बढाई मारतो माझे देवा. देवा इथून पुढे तुझे दास बोलणार आहेत. रेव्हरंड याकोब बोडागडे, तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे, त्यांच्याद्वारे तू आमची भेट घे, आमच्याशी तू बोल माझ्या देवा. ते बोलत असताना अग्नीच्या जिभा उतरू दे, सामर्थ्य उतरू दे प्रभू, आणि तुझा गौरव हो दे माझ्या देवा. तुझ्या सेवकाला तू धगधगती आग तू बनव माझ्या देवा. अग्नि रूपाने त्यांचा तू वापर करून घे माझ्या देवा. जे लोक संदेश ऐकतील त्यांच्या हृदयाला तू बोल माझ्या देवा. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू. तू आमची भेट घे, तू आमच्याशी बोल माझ्या देवा. सर्व गौरव, सर्व महिमा प्रभू आम्ही तुला देत आहे. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन, आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a great joy to be in the presence of God today morning. प्रभूच्या उपस्थितीमध्ये हा मोठा आनंद या ठिकाणी As आहे. we are in His presence, आता आपण ज्या त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत I believe the presence of God is moving in our midst. आणि परमेश्वराचं अस्तित्व या ठिकाणी आपल्या सोबत आहे. Though we are in our own houses, आणि जरी आपण आपल्या घरांमध्ये आहोत from 7 to 8 months we are not coming together in church building. आणि आपण परमेश्वराच्या इमारतीमध्ये मागच्या 6 ते 7 महिन्यांपासून आलेले नाहीत. Still, I believe though we are in our house, but we are experiencing the power of God. जरी आपण आपल्या घरांमध्ये आहोत तरी सुद्धा परमेश्वराचं सामर्थ्य आपण अनुभवत आहोत. From 3 weeks we are learning about giving. आपण मागच्या 3 आठवड्यांपासून देण्याबद्दल ऐकत आहोत. The word of God says that God is going to richly bless in this world. आणि परमेश्वराचं वचन म्हणतंय की परमेश्वर आपल्याला या जगामध्ये आशीर्वादाने भरपूर करणार आहे. In Deuteronomy chapter 15 and verse 4 it says that however there should be no poor among you, for in the land the Lord your God is giving you to possess as your inheritance, he will richly bless you. आणि अनुवाद याचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं लिहिले आहे, तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्र असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. The word of God says God is going to bless us. आणि परमेश्वराचं वचन असं म्हणतं की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार The आहे. word of God says that God is going to bless us in this city. आणि परमेश्वराचं वचन असं म्हणते की या शहरामध्ये तुम्हाला तो आशीर्वादित करणार आहे. Yes, God is willing that he is going to bless us. आणि होय, परमेश्वराची इच्छा आहे की तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे. God never sees his people that they are struggling for their finance and whatever things they are facing. आणि परमेश्वराची अशी इच्छा नाही
नाही की परमेश्वराची जे लेकर आहे किंवा लोक आहेत ते आर्थिक बाबतीत झगडतील. The word of God says when we will give, God is going to bless us. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की जेव्हा आपण देऊ तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार आहे. First thing we saw that we should be a giver. आणि पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की आपण देणार बनावं. We saw that we should give आणि आपण पाहिलेलं आहे की आपण कशा रीतीने द्यावं म्हणून, because our God is a giver. कारण की आपला परमेश्वर हा देणारा आहे. Our Father is a giver. आपला जो पिता आहे तो आपला देणारा आहे. And if we are His children, we should give. आणि जर आपण त्याचे लेकर आहोत तर आपण सुद्धा देणार बनणार The आहोत. nature of our Father should come in our life. आणि जो स्वभाव आहे तो आपल्या पित्याचा तो आपल्या जीवनामध्ये यायला हवा. And second thing we saw that if we give, we should give generously. आणि आपण जी दुसरी गोष्ट पाहिली आहे की जर आपण दिलं तर ते देणं आपलं अगदी उदारपणे असावं. Most of the time we give and we only give आणि बरेचशे वेळेस आपण देतो आणि फक्त देतोच. because someone have told us, because of that we give. आणि कोणतरी आपल्याला सांगितलं असतं की आपल्याला द्यायचं आहे म्हणून आपण ते देतो. Pastor tell us give, because of that we give. आणि आपले पाळक सुद्धा आपल्याला सांगतात की द्या द्या म्हणून आपण ते देत असतो. Not by our heart we are giving. आणि आपल्या अंतःकरणाने आपण ते देत नसतो. But last Sunday we see that give generously to Him and do so without grudging heart. The word 10 it says. आणि 10 वचन या ठिकाणी असं म्हणतं की तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनात वाईट वाटू देऊ नको. Don't give with grudging heart. आपल्या जड अंतःकरणाने ते देऊ नको. And when you will give, God is going to bless your work. आणि ज्यावेळेस तू देशील ते तुझ्या कामावर तुझा आशीर्वाद तो And पाठवेल. last Sunday we saw that we should give generously. आणि आपण मागच्या रविवारी बघितलंय की आपण उदारतेने दिलं And पाहिजे. we saw many examples from the Bible. आणि बायबल मधून पवित्र शास्त्रामधून बरेचशी उदाहरणं आपण पाहिली. In Acts chapter 5, we saw that Hananiah and Sapphira, the family, they do not give generously, and the wrath of God came upon आणि them. प्रेषितांची कृत्य याचा 5व्या अध्यायामध्ये पाहिलं की हनन्या आणि सफीरा यांनी उदारपणे त्या ठिकाणी दिलं नाही म्हणून ते देवापासून दूर गेले. Let me tell you, the boy who was with Jesus, he was having that generosity of heart. आणि मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्तासोबतचा जो मुलगा होता त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ती उदारपणा होती. And because of that, Jesus blessed that boy. आणि म्हणून त्या कारणाने परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलाला आशीर्वादित केले. When we will give generously, God is going to bless us. आणि ज्या वेळेस आपण उदारतेने देतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. Today morning, I want to concentrate your mind that what we should give. आणि आजच्या सकाळच्या समय आपल्याला ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे की आपल्याला काय द्यायचं आहे What God is expecting from us. आणि परमेश्वर आपल्यापासून काय अपेक्षा करीत आहे. The word of God says, whatever in this world, it belongs to God. आणि जे काही या सृष्टीमध्ये आहे ते सर्व काही परमेश्वराचं आहे. And what God is expecting. आणि परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करीत आहे. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, as we are living in this world, जसं आपण या जगामध्ये राहतो God is giving strength to us. आणि परमेश्वर आपल्याला शक्ती देतो. If He didn't give strength, we can't work in our workplace. आणि जर परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देतो आणि जर तो देत नाही तर आपण आपल्या कामात सुद्धा कार्य करू शकत नाही. He gives strength, and because of that, we could work good. आणि ज्या वेळेस तो आपल्याला शक्ती देतो त्याच वेळेस आपण चांगले कार्य करतो. He give good health to us. आणि तो आपल्याला उत्तम असं आरोग्य सुद्धा देतो. And He have given us good job. आणि त्याने आपल्याला चांगला असा रोजगार सुद्धा दिलेला He आहे. have give business to us. आणि त्याने आपल्याला उद्योग धंदे सुद्धा दिलेले And आहेत. many times we come to church and we testify that God have blessed us with these material blessings. आणि ज्या वेळेस आपण मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की ह्या सर्व भौतिक गोष्टींनी परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलं आहे म्हणून. And many times we think that what we should give to God. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण मग काय परमेश्वराला The द्यावं. word of God says whatever there is in this world, it belongs to God. आणि परमेश्वराचं वचन असं म्हणतं की जे काही या जगामध्ये आहे ते सर्व काही परमेश्वराचं आहे. And what God is expecting from us. आणि मग परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करतोय. If you want to be a blessed person in this world, आणि जर तुम्हाला जर या जगामध्ये आशीर्वादित व्यक्ती व्हायचं आहे we should be a giver. आपण एक देणारं बनलं We पाहिजे. should be a generous giver. आपण उदारतेने देणारं बनलं पाहिजे. And what we should give? आपण काय द्यायला पाहिजे. We should give our tithe and offering. आपण आपला दशांश आणि अर्पण परमेश्वराला द्यायला पाहिजे. Tithe is separate and offering is separate. दशांश हा वेगळा आहे आणि अर्पण हे वेगळे आहेत. Tithe
is the tenth of our income. आणि जो दशांश आहे हा जी काही आपली मिळकत आहे हा त्याचा 10वा भाग आहे. An offering is that we love God and we give offering. आणि जी अर्पण आहेत आपण परमेश्वरावर प्रीती करतो म्हणून ते अर्पण आपण त्या ठिकाणी Today देतो. morning I want to encourage you. आज सकाळच्या समय मी तुम्हाला उत्तेजन If देतोय. you are saying that you are a blessed person in this world, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही या जगामध्ये आशीर्वादित अशी व्यक्ती आहात, we should give tithe. आपण आपला दशांश द्यायला The पाहिजे. word of God says, परमेश्वराचं वचन म्हणते, Deuteronomy chapter 14 and verse 22, अनुवाद याचा 14वा अध्याय आणि 22वा वचन. be sure to set aside a tenth of all that your fields produce each year. आणि 22 वचनामध्ये असं लिहिलं आहे की दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. The word of God says you should separate your tithe. आणि परमेश्वर वचन या ठिकाणी म्हणते की तुझा दशमांश हा वेगळा काढून ठेव. Are we separating our tithe? काय आपण आपला दशमांश हा वेगळा काढून ठेवतो काय? Are we following the commandment of God? काय आपण देवाच्या आज्ञा या ठिकाणी पाळतो काय? The word of God says in Malachi chapter 3 and verse 10. आणि मलाकी 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये परमेश्वर असं म्हणतोय, The word of God says, परमेश्वर म्हणतोय, we'll read that word. आपण ते वचन वाचूया. I like to read this word आणि परमेश्वराचे वचन वाचणं मला फार आवडतं. because most of the time people just don't read this word आणि बरेचशे वेळेस लोक हे वचन वाचत नाहीत. because most of the time people do not like to give their tenth. आणि बऱ्याचशा वेळेस लोकांना हा जो दशांश आहे हा द्यायला आवडत नाही. They like to give money to doctor. आणि त्यांना जो पैसा आहे तो वैद्यांना द्यायला आवडतो. But let me tell you, परंतु मला तुम्हाला the सांगू word द्या, of God says, परमेश्वराचं वचन म्हणतंय, bring the whole tithe into the storehouse, that सेनाधीश there may be food in my house. Test me in this, says the Lord Almighty, and see if I will not throw open the floodgates of heaven and pour out so much blessing that you will not have room enough for it. आणि 10व्या वचनामध्ये असं परमेश्वर म्हणतो की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पूर्ण नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. The word of God says, bring whole tithe into the storehouse. आणि परमेश्वर वचन असं म्हणते की सर्व दशांश तुम्ही मंदिरामध्ये आणा. Are we bringing our tenth? Are we bringing our tithe in the house of God? काय आपण परमेश्वराच्या भवनामध्ये आपला सर्व दशांश आणतो काय? The word of God says that there will be no food in my house. आणि त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या भंडारात अन्न असावे You should bring your tithe. म्हणून तुम्ही तुमचा जो सगळा दशांश आहे तो तुम्ही या भंडारात आणा. The word of God says, test me in this. आणि परमेश्वराचं वचन म्हणते की तुम्ही माझी प्रतीती पहा, Test me in this. मला तुम्ही तुमची परीक्षा पहा मी. Most of the time we test in other things. आणि बऱ्याचशा वेळेस आपण बाकी गोष्टींची परीक्षा पाहतो. We test in God in our healing. आणि ज्या वेळेस आपल्याला आरोग्य पाहिजे असते त्यावेळेस आपण परमेश्वराची परीक्षा पाहतो. And we test God in our miracles. आणि आपण त्या ठिकाणी एक आश्चर्यकर्म होण्याचं वाट पाहतो. And we test in that God is so great, we say. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की परमेश्वर हा महान आहे. But the word of God says, test in this. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझी प्रतीती पहा. Give to God. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला द्या, Give your tithe. परमेश्वराला संपूर्ण दशांश द्या. And how I will open the gates of heaven for you. आणि पहा की मी कसे आकाश कपाटे उघडतो की नाही. And there will be no enough place to store you. आणि त्या ठिकाणी जागा पुरणार नाही एवढी त्या ठिकाणी भरपूर राहील. Let me encourage you, church. आणि मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो, If you are believing in this scripture, आणि जर तुम्ही या वचनावर विश्वास ठेवता you will give to God. आणि त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला देणार You बनणार. will give tithe. तुम्ही तुमचा दशांश परमेश्वराला If द्या. you read whole Bible, ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र संपूर्ण the वाचता people who give tithe, God bless them. आणि जे व्यक्तींनी दशांश परमेश्वराकडे आणलेले आहेत त्या सर्व व्यक्तींना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं The word आहे. of God says, परमेश्वराचं वचन म्हणते, when Abraham gave tithe in his life, आणि अब्राहमने त्याच्या जीवनामध्ये जो दशांश आहे तो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला दिलेला आहे. the word of God says in Genesis chapter 14, last word said, blessed be Abraham by God Most High, creator of heaven and earth, and bless the God of Most High, who delivered your enemy into your hand. And Abraham gave him a tenth of everything. आणि उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तर धन्य, तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला.
And the word of God says, परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणतंय Abraham gave tithe in his life. आणि अब्रामाने त्याच्या जीवनामध्ये जो दशांश आहे तो परमेश्वराला दिलेला आहे In Genesis, we see Jacob gave tithe in his life. आणि उत्पत्तीमध्ये सुद्धा आपण बघतो की याकोबाने सुद्धा त्या ठिकाणी त्याचा दशांश दिलेला When आहे he met when he saw a dream in Bethel, आणि ज्या वेळेस त्याने बेथेल या ठिकाणी स्वप्न बघितलं and when he got up, आणि तो त्या ठिकाणी उभा राहिला when he got up from his sleep, आणि तो त्या झोपेतून जागा झाला and he promised that he is going to give tithe to God. आणि त्या ठिकाणी त्याने परमेश्वराला वचन दिलं की मी तुला तुझा दशांश देईल The word म्हणून of God says in Genesis chapter 28 and verse 22, it says, and this stone that I have set up as a pillar will be God's house, and of all that you have given me, I will give you a tenth. The word of God says. परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणतंय उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि 22 words, yes. 22 वचन, आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करील. Jacob is saying, whatever you are going to give, I will give my tithe. आणि या ठिकाणी असं म्हणतोय की जे काही मला दिलेलं आहे ते सर्व काही मी दशांशच्या रूपात मी तुम्हाला देईल. Today morning, I want to encourage you. आज सकाळच्या समय मी तुम्हाला There are उत्तेजन many देतो examples who give tithe, God bless them. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये असे बरेचसे उदाहरणं आहेत की परमेश्वराने त्यांना त्यांचा दशांश दिल्यानंतर आशीर्वादित केलेला Today आहे. also there are many people who give tithe and God is blessing them. आणि आज सुद्धा परमेश्वर जे दशांश देतात त्यांना आशीर्वादित करीत आहे. But those who are not giving, they are struggling in their finance. आणि जे देत नाही ते त्यांच्या जीवनामध्ये अजूनही झगडत आहेत. Let me tell you, brothers and sisters, आणि भावांना आणि बहिणींना मला तुम्हाला सांगू द्या in the presence of God, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये when you will give tithe, God is going to bless you. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचा दशांश देता परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो. Because the word of God says, give and it shall be given to you. कारण की परमेश्वराचं वचन म्हणते की तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. Because tithe is not belong to us. कारण की जो दशांश आहे तो आपल्या हक्काचा नाही Tithe is God's. आणि जो काही दशांश आहे तो परमेश्वराचा आहे. If you are not giving tithe, you are going against the word of God. आणि जर तुम्ही दशांश देत नाही तर तुम्ही देवाच्या विरुद्ध जात आहात. And because of that, the word of God says in Deuteronomy chapter 14 and verse 22, be sure to set aside a tenth of all that your fields produce each year. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे की तुमचा जो दशांश आहे तो तुम्ही वेगळा असा बाजूला काढून ठेवा. Set aside. असा बाजूला काढून ठेवा. Are we setting aside our tithe? काय आपण आपला दशांश बाजूला काढून ठेवतो का? When we will give tithe, केव्हा आपण परमेश्वराला आपला दशांश देतो? God is going to bless our आणि family. ज्या वेळेस आपण दशांश देतो तो आपल्या कुटुंबावर आशीर्वादित The word करतो. of God says, bring your tithe into the house of God. आणि परमेश्वराचं वचन म्हणते की जो काही तुमचा दशांश आहे तो तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा. There should be no lacking in the house of God. आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये कुठल्याही गोष्टींची चणचण नसावी. Most of the time we think about our family. आणि बऱ्याचशा वेळेस आपण आपल्या कुटुंबाबद्दल विचार That there करतो should be no lacking in our family. आणि त्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसावी. And we take care of our personal life. आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा याची आपण काळजी घेत असतो. What about the kingdom of God? परंतु देवाच्या राज्याबद्दल काय What about the work of God? आणि देवाचे जे कार्य आहे त्याबद्दल काय? And if we are not giving tithe and offering, how God is going to bless us? आणि जर आपण दशांश आणि अर्पण परमेश्वराला देत नाही तर परमेश्वर आपल्याला कशा रीतीने आशीर्वादित करणार I आहे? told you Paul was teaching church that they should give. आणि मी तुम्हाला सांगतो की पौल हा त्याच्या मंडळीला देण्याबद्दल शिकवित असे. He was teaching that they should give. आणि तो शिकत असे की त्यांनी द्यायला हवं. In 2 Corinthians chapter 8, if we see that there was a church named Macedonian, they give to God. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या करसपत्रामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी मसद या ठिकाणची जे मंडळी होती ती परमेश्वराला देणारीशी होती. They give offerings to God. जे काही अर्पण आणत होते ते परमेश्वराला ते देत They असत. loving on God. ते देवावर याद्वारे आपलं प्रेम व्यक्त करत They were असे. having that generosity of heart. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची उदारता होती. The word of God says, chapter 8 and verse 1, it says, and now brothers, we want you to know about the grace that God has given the Macedonian church. Out of the most severe trial, their overflowing joy and their extreme poverty welled upon each rich generosity. For I testify that they give as much as they were able. करा दुसरे पत्र याचा 8वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचूया. बंधूंनो, मसुदेनातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा
अत्याधिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. Here the word of God says they give, they were in the poverty. आणि ज्या वेळेस ते गरिबीत किंवा दारिद्र्यात होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे परमेश्वराला. And in poverty also they give to God. आणि त्या परिस्थितीत सुद्धा कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी परमेश्वराला दिलेलं And the आहे. word of God says that, and even beyond their ability, entire on their own, they urgently pleaded with us for the privilege of sharing in this service to the saints. आणि या ठिकाणी लिहिलं आहे की कारण त्यांनी आपल्या शक्ती प्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. They come forward to give. आणि ते पुढे आले देण्याकरता. In this pandemic day, आणि typical people come forward and give to God. आणि या अशा महामारीच्या दिवसांमध्ये काही निवडकच लोक समोर आली आहेत देवाला देण्याकरता. I plan to give grocery for some people. आणि मी ज्या वेळेस ठरवलं की काही लोकांना या काळामध्ये जे काही किराणा आहे ते आम्ही पुरवावं. Only a few people come together, give money, and we give grocery for many people. आणि थोडकेच लोक असे एकत्र आले आणि त्यांनी त्याकरता पैसा जमवला आणि नंतर ते देण्यात आलं. And we could give nearly 100 people, 100 family from our church the grocery. आणि 100 लोकांपर्यंत आम्ही हा किराणा देऊ शकत होतो. But I was thinking, some people will come again. That pastor we have done once, we will do try for next time. आणि मला असं वाटलं की आपण केलेलं आहे आणि परत आपण अशीच गोष्ट पुन्हा एकदा करणार. But no one come परंतु पुन्हा कोणीच आलं नाही. because there is no generosity of heart. कारण की त्यांच्या अंतःकरणामध्ये उदारता नव्हती. Let me tell you. परंतु मला तुम्हाला सांगू Let द्या the generosity of our heart come. आणि ती उदारपणा आपल्या अंतःकरणात Give tithe to God. आपण जो दशांश आहे तो परमेश्वराला Give द्यायला हवा. offering to God. जे काही अर्पण आहे ते परमेश्वराला द्या. Because tithe belongs to God. कारण की जो दशांश आहे तो परमेश्वराचा आहे. The money should come into the house of God. आणि जे काही पैसा आहे तो परमेश्वराच्या मंदिरात आला पाहिजे. When the money will come into the house of God, ज्या वेळेस हा जो पैसा आहे परमेश्वराच्या मंदिरात येईल God is going to bless our family. आणि त्यावेळेस परमेश्वर आपल्या कुटुंबांना आशीर्वादित And करेल. God is going to bless His work also. आणि त्यानंतर आपल्या कामात सुद्धा परमेश्वर आशीर्वाद करणार आहे. God is going to bless His work also. आणि त्याच्या कामाला सुद्धा तो आशीर्वाद देणार The word आहे. of God says, परमेश्वराचं वचन म्हणतंय when we will give God, ज्या वेळेस आपण परमेश्वराला देतो God is going to bless the ministry. आणि त्यावेळेस जे परमेश्वराचं सेवा कार्य आहे त्याला सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करतो. We should give cheerfully. आणि आपण अगदी आनंदी हृदयाने ते The दिलं word पाहिजे. of God says परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणते that 11 words it says 9 chapter 2 Corinthians chapter 9 and verse 11 it says you will be made rich in every way so that you can be generous on every occasion and through us your generosity will result in thanksgiving to God. आणि दुसरे करिंथ्याचा 9वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आपण बघतो म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. Here the word of God says when we will give, God is going to bless in every areas of our life. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराला देऊ परमेश्वर आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूने आपल्याला आशीर्वादित करणार आहे. When we will give tithe and when we will give offering, God is going to bless in every areas of our life. आणि ज्या वेळेस आपण आपले दशांश आणि अर्पण आपण परमेश्वराला देऊ परमेश्वर आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूने आपणास आशीर्वादित करणार आहे. We want to see in that family, we should give. आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये ते आपण देणार असं बनावं. And when we will give our tithe and offering, the glory of God will manifest. आणि ज्या वेळेस आपण दशांश आणि अर्पण परमेश्वराला देतो तर परमेश्वराचा त्या ठिकाणी गौरव होतं. In 13 word it says, आपल्याला या ठिकाणी 13 वचनामध्ये सुद्धा बघायला मिळेल. because of this service by which you have proved yourself, man will praise God for the obedience that accompanies your confession of the gospel of Christ and for your generosity in sharing with them and with everyone else. आणि 13 वचनामध्ये असं लिहिलं आहे की ह्या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या पत्काराबाबत आज्ञाधारकपणा दाखविल्यामुळे आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यामुळे देवाचे गौरव होते. Because of giving, there will be glorified the name of आणि God. ज्या वेळेस आपण देतो त्यावेळेस परमेश्वराचं गौरव होतं. And third thing it will happen that people will pray when we will give. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे की ज्या वेळेस आपण देतो त्यावेळेस लोक प्रार्थना करतात. The man of God is going to pray for you. आणि परमेश्वराचं जे सेवक आहे परमेश्वराचे जे लोक आहेत ते सुद्धा तुमच्याकरता प्रार्थना The word of करतात. God says in 14, and in their prayers for you, their heart will go out to you because of the surpassing grace God has given you.
आणि 14 वचनामध्ये असं सांगितलं आहे की आणि तुम्हावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुम्हा करता प्रार्थना करतात. Who will pray for you? कोण तुमच्याकरता प्रार्थना करतो? The man of God will pray for you. परमेश्वराचा जो सेवक आहे ते तुमच्याकरता प्रार्थना When you will करतात. give tithe and offering, ज्यावेळेस तुम्ही दशांश आणि अर्पण देता when the offering and tithe will come into the house of God, आणि ज्यावेळेस अर्पण आणि दशांश हे परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतात and when the tithe and offering are been used for the kingdom of God, आणि ज्यावेळेस हे अर्पण आणि दशांश हे परमेश्वराच्या राज्याकरता वापरले जातात when the money will be utilized for the kingdom of God, आणि ज्यावेळेस हा पैका परमेश्वराच्या राज्याच्या वाढीकरता वापरला जातो when the servant will be provided by that money, आणि ज्यावेळेस परमेश्वराचे जे सेवक आहेत त्या या पैकातून त्यांची सेवा पुरवली जाते let me tell you, the servant of God will share tears for you. आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचे जे सेवक आहेत ते तुमच्याकरता अश्रू ढाळतात And when they will cry for you, God is going to bless you, my brother. आणि ज्यावेळेस ते अश्रू ढाळतात परमेश्वराकडे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त Today होतो. morning I want to encourage you. आज सकाळच्या समयी सुद्धा मी तुम्हाला उत्तेजन देतो God is very much happy to bless us in this city. आणि या शहरामध्ये आपल्याला आशीर्वादित होण्यासाठी आनंद आहे. As we are living in this world, आज जसं आपण या जगामध्ये राहतो how many years we are going to live in this world? आणि आपल्याला माहित नाही की किती वर्ष आपण या जगामध्ये आहोत. We don't know आपल्याला माहित नाही how many years we are going to live in this world. आपण या जगामध्ये किती वर्ष आहो आणखी. We are seeing many critical situations are running in this world. आणि आपण बघतो की या जगामध्ये अगदी अत्यवस्थ अशी परिस्थिती येत आहेत Day बघत आहोत by day, the people are going away from God. आणि दिवसेंदिवस लोक परमेश्वरापासून दूर जात आहेत. And we see as we are living in this world, आणि आपण बघत आहोत या जगामध्ये राहत असताना let the blessing of God be upon us आणि परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर येऊ द्या forever and ever. सर्व काळासाठी. And if we want to see the blessing of our God in our life, आणि ज्या वेळेस आपण हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये बघू the word of God says, I am going to bless you richly. आणि परमेश्वराचे वचन या ठिकाणी म्हणत आहे की मी तुम्हाला भरपूर आशीर्वादित करणार आहे. If you want to be a blessed person in this world, आणि जर तुम्हाला या जगामध्ये एक आशीर्वादित व्यक्ती व्हायचं आहे first thing we need to do that, we should give. आणि पहिली जी गोष्ट आहे की ते म्हणजे आपण देणारा बनावं. Why we should give? Because our God is a giver God. आपण का द्यावं? कारण की परमेश्वर आपला Because देणारा our आहे. Father is a giver कारण की God. आपला जो पिता आहे तो सुद्धा आपल्याला देणारा आहे. Second thing we should give, not only give, but we should give generously. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण फक्त देणारच नाही तर उदारपणे देणारं बनावं. And third thing, we saw that what God is expecting from us, that we should give our tithe and offering. आणि जी तिसरी गोष्ट आहे की परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करतो त्यानुसार आपण आपले दशांश आणि अर्पण परमेश्वराला द्यावीत. And when we will give tithe and offering, आणि ज्यावेळेस आपण हे दशांश आणि अर्पण देऊ and when we'll give to the Lord, आणि ज्यावेळेस हे परमेश्वराला आपण अर्पण करू God is going to bless us in every areas of our life. आणि परमेश्वर त्यावेळेस आपल्या जीवनातल्या प्रत्येक कोपऱ्याला आशीर्वादित By करणार आहे. giving, the glory of God will be manifest in our life. आणि देण्याद्वारे परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनामध्ये होतं. Third thing, by giving, the needs of the servant of God will be met. आणि ज्या वेळेस आपण देतो त्यावेळेस जी गरज आहे परमेश्वराच्या सेवकांची ते त्या ठिकाणी पूर्तता होते. And the man of God is going to pray us, and God is going to do mighty things in our life. आणि त्यावेळेस परमेश्वराचे सेवक आपल्याकरता प्रार्थना करतात आणि जो आशीर्वाद आहे तो आपणास प्राप्त I होतो. believe the word of God is being spoken to us. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आपल्या सोबत या वचनाद्वारे बोललेला आहे. Up till now you have not given to God. आणि जर आतापर्यंत आपण किंवा तुम्ही दिलेलं नाही Up till परमेश्वराला now you have not given to God with a generous heart. आणि आतापर्यंत परमेश्वराला आपण उदार अंतकरणाने दिलेलं Up नसेल till now you may have not given your tithe and offering. आणि आतापर्यंत तुम्ही तुमचे दशांश आणि अर्पण परमेश्वराला दिलेलं Let me नसतील encourage you, give and it shall be given to you. आणि मी तुम्हाला उत्तेजन देतो तुम्ही द्या परमेश्वराला आणि परमेश्वर तुम्हाला देणार बनणार आहे. In the days of famine we should sow. आणि ज्यावेळी दुष्काळ असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पेरलं जावं. Isaac saw in the days of famine and he got 300-fold of grain in his field. आणि त्या दुष्काळाच्या दिवसांमध्ये इसाकाने पेरणी केली आणि त्याला 100 पटीने 100 पटीने त्याला परतावा मिळाला. If God can bless Isaac, he can bless us also. आणि जर परमेश्वर इसाकाला आशीर्वादित करू शकतो तर तोच देव तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करणार If you are आहे. facing famine in your family, आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचा दुष्काळ अनुभवत आहात, if you are facing financial struggles in your life, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक झगडा त्या ठिकाणी आहे, let me tell you, God is going to break all the curse in your life. आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुमच्या जीवनात
जीवनातील जे सर्व शाप आहे ते तोडणार आहे Even it shall give given to आणि you. त्या म्हणजे ते तुम्हाला दिले जाईल. Lord Heavenly Father, we come to your throne, O God. ओ परमेश्वरा स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या सिंहासनाजवळ And we येतो. humble ourselves in front of you, O God. ओ प्रभू, आम्ही तुझ्या समोर आम्हाला स्वतःला नम्र करतो. As we have heard this word from 3 weeks, O God. हो प्रभू, आम्ही मागच्या 3 आठवड्यापासून हे जे तुझं वचन ऐकत आहोत That is your will that we should be a blessed person in this city. आणि ही तुझी इच्छा आहे की या शहरामध्ये आम्ही एक आशीर्वादित व्यक्ती बनावं. Because your word says there will be no poor among you. कारण की तुझं वचन म्हणतं की आमच्यामधून कोणीही गरीब नसावा. There will be no poverty in our church, O God. आपल्या मंडळीमध्ये सुद्धा अशा प्रकारची कुठलीही गरिबी नसावी. Lord Jesus, we break all the poverty curse in Jesus' name. हो प्रभू परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही मंडळातून ह्या प्रकारचे गरिबी नष्ट करतो And we bless each and every one, O God. आणि प्रत्येकाला आम्ही तुझ्या Those आशीर्वादाची आरती करतो. who, those who are not having job, Lord Jesus, give them job, O Father. ज्यांना रोजगार नाही, नोकरी नाही, त्यांना तू प्रभू रोजगार आणि नोकरी दे. Lord Jesus, bless each and every one, O God. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने तू भर प्रभू. Send your healing power into their life, O God. हो प्रभू, तुझा जो आरोग्याचा सामर्थ्य आहे तू त्यांच्या जीवनामध्ये तू And पाठव. we bless each and every one in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला आम्ही आशीर्वाद Right करतो. now, the Spirit of God is moving into your house. आणि पवित्र आत्मा तुमच्या घरामध्ये तुमचं वास्तव्य त्या ठिकाणी And राहील He is touching to your heart. आणि तो तुमच्या हृदयाला स्पर्श करत And आहे. whatever problem you are facing, God is touching that problem. आणि जे काही समस्यांना तुम्ही तोंड देत आहे त्या सर्व समस्यांना परमेश्वर स्पर्श करत And I आहे. believe that God is speaking to your heart today morning. आणि आज सकाळच्या समय सुद्धा परमेश्वर तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे. Commit your life to God. आणि तुमचं जे जीवन आहे ते परमेश्वराला समर्पित And करा you will see great blessing into your आणि life. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित बघणार. In the mighty name of Jesus, we ask this prayer. आणि या सामर्थ्य नावामध्ये आम्ही ही सर्व प्रार्थना मागतो. Amen. 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 May Amen. God bless you. तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो.